नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी पुन्हा एक छान व्हिडिओ घेऊन आले. ते म्हणजे कारल्याची चटणी. आरोग्यासाठी फायदेशीर अशी, शिवाय कारलं नको नको म्हणणारे तर ही चटणी मागवून खातील. 1% पण कडू न होणारी, अगदी महिनाभर टिकणारी खुसखुशीत ही चटणी करणार आहोत. आता ही कशी केली पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, ही तर मी छोटी 5 इतके कारले घेतलेले आहेत. आता ही स्वच्छ धुवून चांगल्या कोरड्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत. आता वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 250 ग्रॅम इतके कारले घेतले. अगदी तुम्हाला मोठी कारली भेटली ना ती वापरला तरी चालेल, किंवा कारल्याचे 2 प्रकार असतात. ही अशी हिरवी कारली आणि दुसरी जी असतात बघा ती पांढरी कारली, ती घेतलात तरी सुद्धा चालेल. पण तुम्हाला सहसा बाजारामध्ये सहजपणे ही हिरवी कारली मिळून जाते. आता ही कारली आपण अगोदरच धुवून पुसून घ्यायची आहेत बरं का. चिरल्यानंतर कुठलीही फळभाजी किंवा पालेभाजी चिरायची नाही. या कारल्याचा पुढचा पाठीमागचा भाग काढून ह्याच्यात चकत्या करून घेणार आहोत आपण. अशा पातळ पातळ अशा चकत्या करून घ्यायच्या. या कारल्याच्या चकत्यांना आपण तळून घेणार आहोत. मग त्या लगेच तळल्या जातात ना, म्हणून पातळ पातळ चिरून घ्यायच्या. कारल्याच्या आरोग्यासाठी खूप असा फायदा होतो बरं का. कारल्यामुळे ना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी खूप असा फायदा होतो. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट असते, त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर त्वचा सुद्धा निरोगी राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसे सांगावे तितके कारल्याचे फायदे हे कमीच आहेत बरं का. आता बघा, सर्व कारल्याच्या छान प्रकारे चकत्या करून घेतल्यात. आता कारल्यामध्ये ना ह्या जरा बी आहेत. मग निबार जे बी आहेत ना ते इथं मी काढून घेतलेले आहेत. जर कोवळे कारला असतील ना तर तुम्हाला काढून घेण्याची गरज नाही. जेवढे निबार बी वाटते तेवढे इथं मी काढून घेतलेले आहेत. आता सर्व चकत्या एका ताटामध्ये काढून घेतल्या. आता जर तुम्हाला उभ्या पातळमध्ये कारलं जर चिरायचं असेल, चिरलात तरी सुद्धा चालेल. असं गोलच चिरायला हवं असं काही नाही. आता सर्व कारल्याच्या चकत्या आहेत ना त्याच्यावर आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे बरं का. लिंबाचा रस पिळल्यामुळे कारल्याला चव छान येते, चटपटीत अशी, आणि कारल्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहोत. आता लिंबाचा ह्याच्यामध्ये रस जास्त होता, त्याच्यामुळे अर्धा लिंबाचा रस पुरे झाला. अगदी तुमच्या लिंबामध्ये रस कमी असेल तर 1 लिंबू वापरला तरी सुद्धा चालेल. आता ह्याच्यामध्ये बी पडलेले होते ना ते काढून घेतलेत, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे मीठ. तरी साधारण इथं अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे. आता कारल्याला ना आपल्याला लिंबाचा रस आणि मीठ सगळीकडे असं चोळून घ्यायचं आहे. अगदी असं तुम्ही खालीवर केलात ना तरी सुद्धा छान प्रकारे कारल्याला मीठ आणि लिंबाचा रस लागला जातो. म्हणजे ह्या प्रकारे आता तुम्हाला इथे दाखवलंच. आता गॅसकडे वळूया. तर गॅसवरती बघा, कढईमध्ये ना अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान प्रकारे गरम आहे. आता ना हे आपल्याला कारल्याच्या चकत्या ह्याच्यामध्ये घालून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि छान आता आपण तळून घेऊयात. खालीवर करायचं म्हणजे सतत सगळीकडनं ह्या कारल्याच्या चकत्या छान प्रकारे हे फ्राय होतात. बघा, तुम्हाला असा रंग आला की लगेच तुम्ही काढाल, पण आपल्याला ह्या कारल्याच्या चकत्या छान कुरकुरीत होऊ द्यायच्या आहेत. त्यामुळे ह्या कारल्याच्या चकत्या छान अशा कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत. गॅस मात्र मध्यम ठेवायचा. इथं आपला एक घाणा झाला कारल्याच्या चकत्यांचा तळून. आता दुसरा घाणा. कारल्याच्या चकत्या आहेत, जेवढं तेलामध्ये मावतात तेवढ्या सोडायच्या आणि छान प्रकारे तळून घ्यायच्या. बघा, कारल्याच्या चकत्या कच्च्या ठेवायच्या नाहीत, हे मी तुम्हाला सारखं सारखं सांगते. ह्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेलच. आता सर्व चकत्या इथं तळून झाल्यात. त्याच तेलामध्ये इथं 1 वाटी इतके शेंगदाणे घेतलेत. आता शेंगदाणे सुद्धा छान खरपूस असे तळायचे आहेत, त्याच्यावरचे सालं निघूसपर्यंत. म्हणजे कुरकुरीत असे शेंगदाणे होतात ह्याच्यावरचे सालं निघाल्यानंतर. आजची आपण ही शेंगदाण्याची चटणी करत आहोत, ती तुम्ही कधी खाल्ली का, शिवाय कधी केली का, नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. खरं सांगायला गेलं तर सर्व चटण्यांमध्ये माझी आवडीची चटणी म्हणजे ही कारल्याची चटणी बरं का. आरोग्यासाठी देखील उत्तम आणि चवीला पण 1 नंबर लागते बरं का. शेंगदाणे सुद्धा छान प्रकारे तळून झाले की आता जे आपण कारलं तळलं ना त्याच्यावरचे शेंगदाणे काढलेले आहेत. आता इथं 4 ते 5 मध्यम तिखटाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अगदी तुम्ही काळ्या तिखट ज्या जास्त मिरच्या असतात बघा त्या घेतलात तरी सुद्धा चालेल. मिरच्या सुद्धा छान ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत ना आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. बघा, इथं तुम्हाला समजतच असेल, छान ह्या मिरच्या सुद्धा लालसर झालेल्या आहेत. आता ह्या मिरच्या काढून घेऊया. मला जर ही चटणी जास्त तिखट हवी असेल ना तर काळी जी मिरची जास्त तिखटची असते बघा ती वापरू शकता. आता सर्व मिरच्या तळून झाल्यानंतर काढून घेतल्यात. आता त्याच तेलामध्ये आपल्याला 1 वाटी इतका भरपूर कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्याचे पण तुम्हाला सांगावे तितके फायदे कमी आहेत. तसं बघायला गेलं तर कुठल्याही भाजीमध्ये आपण कढीपत्ता टाकला तर हळूचपणे लगेच बाजूला सारतात बघा. त्याच्यामुळे आज आपण ह्या चटणीमध्ये कढीपत्ता टाकणार आहोत, म्हणजे की तो बाजूला करण्याचा विषयच नाही. कढीपत्ता सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे बरं का. आता त्याच तेलामध्ये ना अगोदर स्वच्छ अशी धुतलेली आणि पाणी नितळून घेतलं, आणि मग बारीक जास्त कोथिंबीर चिरायची नाही, मोठी मोठी चिरायची बरं का. आणि इथं कोथिंबीर सुद्धा आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. कोथिंबीर पण 1 वाटी भरून इतकी वापरलेली आहे, जास्तच वापरायची. जितकं हे साहित्य जास्त वापरू ना तितकी हे आपली चटणी होणारी ना छान चविष्ट होते. सर्व साहित्य इथं आपण तळून घेतलेलं आहे बघा. आता तुम्हाला इथे दाखवते, कढीपत्ता बघा किती छान कुरकुरीत झालेला आहे.
असा होसपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचा आहे. बघा मोडल्यानंतर असा चुरा झाला पाहिजे. कढीपत्त्याचा सुद्धा चुरा होतोय बघा. कारलं तुम्हाला एक मोडून दाखवलं बघा, त्याचा सुद्धा छान चुरा होत आहे बघा. इतकं कुरकुरीत हे कारल्याच्या चकत्या झाल्यात. आणि शेंगदाण्याच्या वरचे सालं निघतात बघा, म्हणजे शेंगदाणे सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत इथं तळून घेतले. आता सर्व हे जिन्नस आहेत ना, ते सर्व आपल्याला एकत्र करून घेतलेत ना, ते सर्व आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत बरं का. मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून वाटून घेणार आहोत. गरम असताना चटणी वाटायला गेलात तर घाम फुटून ही चटणी ओलसर होण्याची शक्यता असते. म्हणून चटणी जर ओलसर झाली तर जास्त दिवस टिकत नाही. म्हणून आता सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत. 9 ते 10 इतक्या लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतका आमचूर पावडर घातलेला आहे, जेणेकरून ह्याला कडवटपणा अजिबात येणार नाही आणि छान खट्टा मट्टा इतकी अशी आपल्या चटणीला चव येईल. पाव चमच इतकी हळद, अर्धा चमच इतका लाल तिखट वापरलेला आहे. जरा सुद्धा पाणी न वापरता भरड अशी मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. मला जर ह्या चटणीमध्ये खोबरं किंवा तीळ हवं असेल ना, तर भाजून घेऊन मग ह्याच्यासोबत बारीक केलात ना तरी सुद्धा चालेल. तर मस्त खुसखुशीत कुरकुरीत अजिबात कडू न होणारी कारल्याची आपली चटणी तयार झाली. तुम्हाला सांगितलं होतं बघा, सर्व साहित्य छान प्रकारे भाजून घ्यायचं, म्हणजे ही चटणी ना आरामात 1 महिनाभर खराब होत नाही. नेहमीच्या त्याच भाज्या खाऊन किंवा कधीतरी आपल्या तोंडाला चव नसते, काहीतरी वेगळं खायचं असतं, मग अशा वेळेस तुम्ही ही चटणी करू शकता. बघायला गेलं तर लहानच काय मोठे सुद्धा कारलं कडू असतं म्हणून खायला नको म्हणतात. त्यांनाही एकदा चटणी करून द्या, अगदी पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाही, एवढी तुम्हाला मी 101% गॅरंटी देऊन सांगते. आणि जो कोणी ही चटणी खाईल ना, तर नेमकी चटणी केली तर कशी ही रेसिपी विचारल्याशिवाय पुढे तर जाणार नाही. अगदी मुलांना तुम्ही ही चटणी चपातीला लावून रोल करून देऊ शकता. ही चटणी भाकरी, चपाती किंवा वरण भात आणि ही चटणी खायला गेलात ना, 1 नंबर लागते. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. पण असे साधे सोपे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.